नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आज आहे वीकेंडचा वार आणि तुम्हाला माहितीच आहे की आपला वीकेंडचा वार कोणावर असतो. आता मी आज वेगळं कॅरेक्टर वेगळं म्हणजे आपलं जुनंच पण डिफरंट कॅरेक्टर आणणार होती, पण म्हटलं नको, ह्योच पाहिजे मला. रोस्ट करायला म्हणते मी. शाळा सुटली, पाटी फुटली, मम्मी मजला भूक लागली. कैसा अजीब जानवर है ये, कितना भी खाए भूखा ही रहता है. अरे कसला रे बाबा तू, ठम्या ढम्या ढोम्या चोम्या. किती खातो काय हगवण लागेल ना तिकडे. तुंबवशील दुसऱ्यांचं घर नुसताशी. काय त्याच्या खाण्याला पारावा आहे. आणि आम्ही ना कधीच खाल्ले नाही, आम्ही तर कधी बाहेरचं खात नाही, आम्ही जास्त खात नाही. 10 वेळा रिकन्फर्मेशन घेते, मला बाहेरचं आवडतं. नाही हा नाही बाहेरचं नाही खात, बट ऑब्वियस आहे. अरे काहीतरी नवीन शिक, बट ऑब्वियस. मम्मी पण आता रेसिपे बनवते, कारण का तिला माहिती आहे हा नाही आहे. बोलता बोलून पण गेली. आता आमच्याकडे कमी माणसं आहेत ना, म्हणून मी आता इकडे छान रेसिपी बनवते. आता खायला कमी माणसं आहेत ना. अरे बक्कासूर नाही आहे, बोल ग मम्मी. जाऊ दे, तसं पण काय कामाचं नाही. पूर्ण बेडा गर्द गेला आहे ह्याने, पूर्ण ना सगळं ते चॅनलची वाट लावली आहे. त्याच्यामुळे जाऊ दे, ह्याला नको मस्का बिस्का मारू, काही होणार नाही आहे. इससे ना हो पाएगा. काय तो किम जॉंग हुन बनून फिरतोय सगळीकडे. ना पटलं पाहिजे ते टाकल्यावरचं. म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं ना की आम्ही ना येताना आम्ही काही खाल्लं नाही, असं कधीच होत नाही. फर्स्ट टाईम झाला. कारण का इकडे येऊन असं चरायचं होतं ना, नुसतं असं. टाकी आहे की काय रे, टाकी शब्द पण कमी पडेल तुमच्यासाठी. काय ते पोट आणि काय त्याचं ताकद, आणि किती ते खायचं आणि सगळं म्हणजे ना रस्त्यावरचं, आणि त्यातल्या त्यात स्वस्तात स्वस्त. आता मला काही हे नाही म्हणायचं की ते वाईट आहे की चांगलं आहे, की असेल चांगल्या गोष्टी असतील, पण त्या दिवशी एक आयटम ट्राय केला, गोष्ट वेगळी आहे. 2 कर फार तर, पण हे काय आहे, कशावर काहीही चाललंय. लिटरली 4 वेळा 4 दिवस भाजीपाव खातोय. तेवढं कमी पडलं म्हणून आता घरी पण बनवून खातोय. एकतर त्या बहिणीला आणि त्या खाजुर्डीला, त्या दोघींना पण काही येतं की नाही, आयशीने काय शिकवलं की नाही, ते मला थोडं डाऊटच आहे. आणि खाजुर्डी, अगं बाई, ते पुलाव आहे ना, ते पुलाव खाऊन घेस्ट पळाले तुझे. लक्षात आहे ना, एकदा आलेला रडत. त्याच्या आदल्या दिवशी ना टाकलं होतं की एकदम बेस्ट आहे आणि हिच्या हातचं पुलाव, आणि तुम्ही खाऊनच बघा, आणि आमच्याकडे सॉलिड एकदम चलती आहे. आणि मग नेक्स्ट दिवस आम्ही आता ना बिर्याणी आणि पुलाव सर्व नाही करणार आहे. तो खिचडी कम पुलाव कम बेसेबेले भात आणि काय होतं काय माहिती, मसाले भात कम बिर्याणी खाऊन ना, त्याच्याबरोबर नाही रायता ना, त्याच्याबरोबर पापड ना काय. त्याच्यामुळे गेस्ट पण बोलले, बस इतना पैसा दे के ऐसा खाना मिलने वाला है तो नहीं चाहिए अपन को. देना है तो इज्जत से दो, पूर्ण थाळी बिळी असं प्रॉपर द्या. जे तुम्ही एवढं ॲडव्हर्टाईज करता ना, ते बघून आम्ही आलो आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला तसंच पाहिजे. असं फालतूगिरी आपल्याला चालणार नाही, तर बांध. तर आता ते तिकडे जे रिजेक्ट झालं ना, तो रिजेक्ट मला इकडे खपवायला घेऊन आला, इथे घालतोय. पहिल्या वेळेला पण पुलावच केलं, दुसऱ्या वेळेला पण पुलावच केला. अरे तो पुलाव घाल तुझ्या चुलीत. काय 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 बकवास लावली आहे. दुसरं काही येतं की नाही. आणि काय येतं, फिश फ्राय द्यायला येतं. फिश फ्राय आहे ना, आमच्या इथे 4थीची पोरं पण करतात, समजली का. कोणाला पण सांगितलं काय फिश फ्राय कर, मी लहानपणी मला तेच काम असायचं, इथून तिथे पलटवायचं असं तसं. आई मला अशी थुकपट्टीची कामं द्यायची, कारण काय असं काय जास्त असं डेंजर काम देऊ नाही शकत. मम्मी मागे लागायची, आई मला पण काम दे, मला पण काहीतरी करायचं आहे. मग आई मला असंच काहीतरी सांगायची, हे घे उलटणं आणि ह्याच्याने हे जस्ट फ्लिप कर, किंवा असं कर तसं कर, असेच येडा बनवायची कामं. ते तू आत्ता करते. 4थीतली आहे का ग सुकुमारी. तो तर काय बाबा, या दोघांचं मला वाटतं ना रात्री कॉम्पिटिशन लागत असेल. ते नाही कॉम्पिटिशन, कसलं काय भलतंच विचार करता तुम्ही. ढाम ढूम धडाम. अरे तसले नाही, म्हणजे त्या कारणाने नाही, वेगळ्या कारणाने ढाम ढूम धडाम होत असेल. म्हणजे असं तुम जोरजोरात, तुझा मोठा की माझा मोठा, काय होणार ना.
लस्सीवर पियुषवरती कसला आणि ज्यूस ते प्यायल्यावरती आणि मग ते सोडा वॉटर ते आणि आईस्क्रीम असं सगळं म्हणजे काय ते पोटामध्ये ना जंबल होत असेल आणि मग ते झालं किंवा एकदम सुटत असेल ना मग ते तेरा वाडा की मेरा वाडा. अरे आवाज म्हणते मी. कुठेही गेला तरी नुसतं सगळं झीमाट इकडचं झीमाट वेगळं असतं प्रत्येकाचा. मला काय ना काहीतरी वेगळं असं व्हरायटी दिसते. काय 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 व्हरायटी दिसते रे तुझ्यामध्ये ना? काही व्हरायटी राहिली नाही आहे. तुझ्यामध्ये नाही राहिली ना, तुझ्या कंटेंटमध्ये पण काही नाही आहे. समजले का? काहीतरी बकवास दाखवत असतो उगाचच काय ना काहीतरी. आणि ना हा लिटरली त्या रिक्षावाल्यांना आणि कोणत्या पण रस्त्याच्या चलत्या लोकांना आणि ज्यांच्याकडे ते खायला जातो ना त्यांचा हा मोबाईल घेऊन त्यांच्याकडनं सबस्क्राईब करून घेतो असा. बाप रे. आणि 10 रुपये देतो फक्त एक्स्ट्रा. 10 रुपयात सबस्क्रिप्शन. ह्याचा किती फायदा? त्यांना काही कामधंदे नाही का तुझे व्हिडिओ बघत बसायला? आणि तुला काय वाटतं काय येडेत का? कधी सुमडीमध्ये तुला अनसबस्क्राईब करत असते ना तुला कळणार पण नाही. पागल कुठचा काय पण करत असतो. अरे सबस्क्राईब मनाने करायचं असतं. असं काय जबरदस्ती कोण करून घेतलं तर कळतं किती किती फालतू आणि वेला चॅनल आहे म्हणून असं लोकांचे मोबाईल घेऊन सबस्क्राईब करायला लागतं. शी काय इज्जतच नाही मम्मीची. ठीक आहे ते लॉन्च्या दाखवता लॉन्च्या वरण भात लॉन्च्या आणि कोण नाही कॉनच्या. चल नुसतं काय पण दाखवत असतो वाचता पण येत नाही. हे काय कसले कसले लोणचे आहेत असं बघतो. मी बोलली ना हा अक्षर आंधळा झाला आहे. याला दिसत नाही डोळ्यासमोरच्या गोष्टी दिसत नाहीत. ती बाई तुझी सासू ती न बघता तिकडे बसून वेगवेगळ्या लोणच्यांची नावं सांगत होती आणि तू एक समोर तुझ्या हातात आहे तरी पण हे काय कसला तरी आहे वाटतं. बरेच आहेत वेगवेगळे प्रकार वगैरे. कसला रे कसलं? तू कुठच्या शाळेत होता? नको सांगूस उगाच शाळेची बदनामी नाही करायची. गाईज मी जाडी झाली आहे का? तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर सांगा. तुम्ही त्याच्यावर प्रेम करत असाल तर नाही सांगा. तुम्ही जे पण आहे ना ते सांगा तुम्ही मला. आम्ही कोणावरच प्रेम नाही करत यार. तुम्ही तुमच्यावर म्हणजे काय आयुष्यात ना सगळं काही संपलं ना दुनियेतलं तरी पण आम्ही तुमच्यावर प्रेम नाही करणार. सॉरी एवढे वाईट दिवस नाही आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना माणसाशिवाय राहता येतं जगता येतं. मी फक्त स्वतःवर प्रेम करतो. सेल्फ लव्ह इज इम्पॉर्टंट जे तुम्ही नाही करत म्हणून हे असे फालतू प्रश्न ना लोकांना विचारायला लागतात. एवढं कॉन्फिडेंट असलं पाहिजे ना माणसाने. इतकं स्वतःवर प्रेम केलं पाहिजे ना की भले दुनिया काय पण बोलू दे कोणी काही बोलू दे. आणि याला कारणीभूत मेन म्हणजे तर दुनिया नाहीच आहे. कोण काही बोलतच नाही आहे. तुझा नवरा इतका हिणवतो तुला इतका हिणवतो. दी पार इज्जतची धज्जा उडवली तुझ्या. सारखं म्हणते हिला एक्सेल द्या 10 वेळा एक्सेल टवळ्या बोंड्या नाकाचा. स्वतः बघ त्याचा कसा फुगलायस तो. असा ना एक पिन मारली ना तुला आणि तुझ्या आईशीला ठुस करून उडशील. समजलं का? सारखा बोलतो. आणि ही खाजुरडी तुझ्याबद्दल तर ना जरा पण सिंपती नाही आहे. तू डिझर्व करते. जी वागणूक तो तुला देतो ना ते डिझर्व करते. एवढंच जर सेल्फ रिस्पेक्ट असता ना थोडं जरा काय पण वाचलेलं असेल ना तुझ्याकडे थोडं बचाकुचा तर जरा ह्याला बोलशील दुनियेला विचारण्यापेक्षा. लाज वाटते का? कसा बोलतो तो तुला घालून पाडून. अशी झाली आहे तशी झाली आहे एक्सेल लागतं आणि 10 वेळा का नाही ती साडी नेसली मग काय झालं कशामुळे ते ब्लाऊज होत नव्हते. तुझं बघ रे. समजलं का? झिपऱ्या खाजुर्डे तुला कळत नाही की तू न कळल्याचा आव आणते. हां तुला कळत नाही का? तो तुझी इज्जतची धज्जा उडवतो. कोण लागून गेला ग? बाबू असं बोलला तुम्हाला? बाबू असं का बोलला तुम्हाला? अरे बाबूच्या ना द्यायच्या 2 चाबोवर दे त्याच्या चापकाने. ये ना हाऊसवाईफ आहे आणि ती आहे ना काम करते बाहेर जाऊन. तुम्ही तिला वर्किंग वुमेन म्हणू शकता. अरे तिला हाऊसवाईफ म्हणून हिणवायच्या आधी ना स्वतःचं बघ. हाऊसवाईफ होममेकर्स आर कॉमन टर्म आणि त्यांचं ना एक स्वतःचं एक अस्तित्व आहे. समजलं ना? तुझं काय आहे? टवळ्या कुठचा काय येत नाही काम धाम. एक गोष्ट करायला सांगितली ती जमत नाही. 10 वेळा तोंडावर आपटतो राजा बाबू आणि दुसऱ्यांना सांगतोय तू आहेस तू हाऊस हजबंड. ते बघ हजबंड पण नाही आहे ते पण कुठे काय प्रूव्ह करू शकलाय. फालतू
नुसता कसं बोलतो रे, तू कसं काय एवढं हे करू शकतो, डिग्रेड करू शकतो हाऊसवाईफला? शाणा समजतो काय स्वतःला? असेल कोण पण काय पण असेल, पण हक्क नाही तुला दुसऱ्यांना बोलायचा जेव्हा स्वतः काय करू नाही शकलेस, स्वतः काय मोठं अचीव केलेस. ते आहेत ते पण सगळं आयशीचे आहेत, त्याच्यावरती तर काय अर्धे तर घेतलेस मॅनेज करून, आणि अर्धे तर कळलंच आहे 10,000 रुपये देऊन कसं कसं करून घेतोय ते. फक्त ते नंबरमध्ये वाढ होते, पण इथे व्ह्यूज तर काय दे दनादन कोसळलेत. अरे तुझे जर 5 लाख असतील आणि एवढे व्ह्यूज असतील ना, तर माझे 5,000 सबस्क्रायबरला एवढे व्ह्यूज आहेत. आला मोठा शाणा स्वतःचं बघ. मेल्स बघून कसा वेडा झालेला ना. मी खात नाही, मी फक्त दाखवतो, आणि नंतर एवढा मोठा बचका असा तोडून घेतला आणि हातात. लगेच खाजरुडी बोलली तिच्या जिजूंना, जिजू तुम्ही खा, कारण तिला माहिती आहे ना ह्याने एकदा सुरू केलं ना, ह्याच्या तोंडाला एकदा चव लागली ना, सोडणार नाही, कोणाला खायला देणार नाही. बापरे खतरनाकच आहे. असा झपाटतो ना, या छान आहे ना. आणि असं ना वेगळं असतं, असं मध्ये मध्ये खाल्लं पाहिजे. आणि असं ब्रँड्सचं ना वेगळंच असतं ब्रँड. अरे तू ना खरं यार कुठल्या दुनियेतलं आहे. पिझ्झा हट वगैरेला एकदम ह्याला काहीतरी भारी वाटतं एकदम. बापरे म्हणजे काय मी खाल्लं आणि काय नाही. आणि काय ह्याच्यामध्ये सॉसेज आहे आणि चिकन आहे म्हणून हे चिकन सॉसेज आहे का? अरे वा काय शोध लावला यार, भारी एकदम. कसला अवॉर्ड देऊ तुला? XYZ नंबर 1 हे तुझ्यासाठी अवॉर्ड आहे स्पेशल. असा छापून आज लावतेच बघ कसा डिस्प्लेला. गडपटसारखा सगळीकडे आपली अक्कल पाजळत असतो, नको तिकडे. कोणी सांगितलंय रे तुला? पाचाड 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 पाचाड. चुप चुप चुप, एकदम चुप, एकदम शडाप. खा गपचूप, बडबड कमी कर. आणि ते काय किती घाणेरडं ना. आणि याचे घरचे पण याच्या नादाला लागून मला वाटतं ती खाजोडी बहिणीच्या हातपाया पडली असेल की अरे प्लीज यार आम्ही सगळं काही ट्राय केलं, काहीच होत नाही आहे, काही नाही होते, काही म्हणजे कंटेंट चालतच नाही. आता काय करू मी? काहीतरी कर बाई, तर तूच वाचू शकते, तूच काहीतरी डिफरंट करू शकते तू, म्हणून आता ते तिकडे आलेत वाटतं. पण अरे ठीक आहे, किती काही असलं तरी पण तुम्ही कशाला खाली पडताय यांच्याबरोबर? शी ते काय ते सोडा प्यायला गेलेला, ते एकतर त्या माणसाला बोलतो, आणि ह्याचं तर मला ना खरंच ना झोल आहे मंडळी, झोल. त्याची आई कशी सगळ्या बायकांच्या गळ्यात पडते तसा पुरुषांना कॉम्प्लिमेंट देत असतो. तिकडे त्या दिवशी गेलेला ना ते बर्गरवाल्याकडे, त्याला म्हणत होता की आप मस्त आपको दिखने सब लोग आते रहेंगे इधर, सब लोग आएंगे आपको देखने के लिए आएंगे. आणि त्या ह्यावाला असतो ना सोडावाला, त्याला पण म्हणतो कि एकदम मस्त दिखते हो आप तो एकदम हीरो जैसे दिखते हो, आपको बॉलीवुड में होना चाहिए. चुप ना चुप, काय बरं आहेस ना रे? हां कळलं का खाजुर्डी? म्हणूनच थोडंसं प्रॉब्लेम आहे, चेक करून घे याला. काय नाही, तुझं कोण ऐकणार आहे? तुझ्या फालतू आयडियावर कोण काय रिलाय नाही करणार आहे. त्याचं मस्त चाललं आहे, तो मस्त आपलं, त्याला माहिती आहे आपण कशात बेस्ट आहे. तुझ्यासारखे नाही राजा बाबू, एक ना धड वारावर चिंध्या. चिवस पी गपचूप तो सोडा. तर ते सोड्यावरनं सांगते, ते ना पाणी असं ना ते पटकन प्यायला, आणि ही खाजरडी युगाचं त्याची पाडबीट थोपटते जसं काय. अगं तो कसला तो आहे भस्म्या झालेला माणूस, त्याला काय नाही लागत ठसका बिस्का, एकदम स्ट्रॉंग आहे तो. काय नाही स्ट्रॉंग म्हणजे तसा स्ट्रॉंग नाही आहे, एकदम रबड्या काय पण खातो, काय पण पचवतो. हां तर त्याचं टेन्शन तू घेऊ नको. ते प्यायला ना तर ते असं सगळं त्याच्या तोंडातनं ना ते गळून पाणी खाली पडलं, आणि नंतर बोलतो या पाण्याचं मी काय करू? तर तो बोलला की वो कुछ नाही वो ऐसे ही. तो मस्तीमध्ये बोलला बॉस. ह्याने तो खरं सिरियसली ते पडलेलं प्लेटमधलं पाणी त्याच्यात ओतलं, ते पण नाही सोडलं, आणि ना त्या जिजूला, त्या दुजाच्या नवऱ्याला प्यायला दिला, आणि तो प्यायला पण. माय गॉड, असे हॉरिबल आहेत हे लोक खरंच बाबा, शी. आणि ते दुजाच्या नवऱ्याच्या आईबाबांनी तर ह्याला ना फुलूनच कल्टीच दिली. चालला आता म्हणता चिंबोरी खाणार, क्रॅब खाणार, ह्या खाणार, त्या खाणार. डाळभातवर कटवलं याला, डाळभातवर. ओ माय गॉड, मला इतकं वाटतं ना की काय रे बाबा, शी हा कसा आहे या चोमडा. दाखवतो पण, आणि वर डाळभात दिला म्हणून. तर शेफीनबाईंचे व्हिडिओज CEO हे करते वाटतं, रेकॉर्ड करते. बिलकुल आवाज नाही, चिडी चुप एकदम. ते तर मला आधीच कळलं होतं,
पण झमुऱ्याने ना मुद्दामून असं दाखवायला की CEO आहे तिकडे आणि ती रेकॉर्ड करते म्हणून एकदा तिचा चुकून आलेला आवाज कॅप्चर करून तो टाकलाय. कट कट कट, तू परत बोल असं. झमुऱ्या तू किती चिपड आहेस ना रे, किती ना तुला किती. म्हणून आहे ना ते जीजू तुला बरोबर करतात, ते तुला बरोबर ओळखून आहे. बिलकुल म्हणजे बिलकुल आहे ना, त्यांनी त्यांच्या बायकोला आणि मुलीला अलाव नाही केला ना, तेच बेस्ट आहे, बेस्ट. आणि असंच असलं पाहिजे. त्यांचं ना बस चाललं असताना तर तिकडे पाठवलंच नसतं मला तर वाटतं. पण ते आता काय करणार ना, म्हणजे आईशिवाय कसं, आईला तर भेटायला पाहिजेच. म्हणूनच मला वाटतं ना तुला इकडे पाठवलं बा, ह्याच्यासमोर नको, ह्याच्याबरोबर नाही. आणि मागे मला कोणीतरी कमेंट केली होती की CEO ला घेऊन आला असेल तो, तिला पोचवायचं असेल. तेव्हा त्यांना पण हेच म्हणालेली की बिलकुल नाही, ह्याच्यावर भरोसा ठेवून तर ते पाठवणारच नाही, शक्यच नाही. इतका हावरा आहे ना, इतका हावरा की काय म्हणजे ह्याचं तर कशाने याचे ना मन तृप्त होणार आणि कसं काय याचं भरणार ना, तेच मला कळत नाही. कसं माणूस आहे ना, 10 वेळ एकतर स्वतःची यायला ना, एकतर कुठलंच आहे ना, जितकं पण तुम्ही बघा, जितके पण शॉपवर, जितक्या पण त्या गाड्यांवरती हा गेला ना, कोणी ह्याला भाव देत नव्हतं, कोणी नाही. सगळ्यांना कळलं असेल की ते काय येडच गोंगच्या दुनियेतलं वाटतंय म्हणून. आता काय करतोय ते करू दे, आता काय बोलू पण नाही शकत ना तोंडावर. मग हा ना स्वतःच तारीफ करत होता की ना मी यांचा पहिला कस्टमर आहे, मी माझ्यापासून सुरुवात आहे. आणि ते सांगण्याच्या भरात याला इतकं आहे ना की तोंड पोळून घेतो नुसता. इतक्या हावरटसारखं ती बिर्याणी तोंडात टाकली की जीवच पोळली याची. आणि म्हणतो की छान आहे काहीतरी बिर्याणीसारखा लागला. अरे XYZ माणसा, ते बिर्याणी आहे तर बिर्याणीसारखंच लागणार ना. मग काय तुझ्या बायकोने बनवलं आहे का पुलावसारखं, नाही तर खिचडीसारखा लागायला? काय बोलतो राव, चुप. हा जे पण बोलतो ना हायली रेकमेंड, त्यांनी समजून जा, तुमचं ना बदनामी झाली आहे, बदनामी. हा जी गोष्ट रेकमेंड करतो ना ती गोष्ट लोक करतच नाहीत. त्याच्यामुळे ना ह्याला नका उभा करत जाऊ, एकदम डेंजर आहे. एकदम तुमचा धंदा बसवून टाकेल, जसा स्वतःचा बसलाय ना तसाच. तर ते तिला कधी नव्हे, ते रस्त्यावरचं ते खरेदी करून देतोय. त्याच्यामध्ये पण इतकी घासाघीस करतोय. 100ला मागतो, 100ला. तुझ्या आता बोलली असती ठेवले का रे, 100ला मिळतात का कुर्तीज वगैरे? काय पण बोलतो. स्वतःचं दे ना, एवढं ना तुझं ते बकवास जेवण आहे ना, ते दे ना मग. 200 रुपयाला तेवढीच वर्थ आहे त्याची. स्वतःचा मोठा एकदम चांगलं, आणि दुसऱ्याकडे कसा घासाघीस आणि भाव करतो. 250 रुपयाचं पण गोष्ट 100 रुपयाला मागतो. लाज वाटते का रे, लाज वाटते तुला? त्याला ना एकंदरीतच असं वाटतंय की त्याच्या ना सासूला पण कुठेतरी ते रिअलाईज झालंय. आता पहिल्यासारखं पार्टिसिपेट पण नाही करत आहे, पण आता तेच आहे ना की पदरी पडला आणि पवित्र झालं, तसं झालंय तिचं. पण मनातून तर कोसत असेल, कसलं ध्यान आहे रे बाबा, कसं काय मी ना खरंच ह्याला कुठून बांधलं गळ्यात काय कळत नाही माझ्या पोरीच्या. बाबा किती खोटेपणा करतो. ॲटलिस्ट आहे ना माणसाने ना काही नसलं ना, पण इमानदार असलं ना आपल्या कंटेंटशी, आपल्या लोकांशी, तरी बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. पण हा इतका खोटारडा माणूस आहे ना, जेव्हा काही नाही होत तर काय म्हणतं की आपण आहे ना आता आपल्या जुन्या घरी जाऊया आणि मग बघूया आपण तिथे कोण आहे, आणि मी तुम्हाला घर पण दाखवतं. आणि बिचारे लोक ह्याला कमेंट पण आलं की निराशा झाली म्हणून. का रे, का असं करतो रे, का करतो? नुसती शाळा समजतो स्वतःला, असं नाटकं करू नको, समजलं ना? हे जे तुझं वागणं आहे ना, ते आहे ते ना, आहे नाही ते पण संपणार आहे, लक्षात ठेव. हुशारा नको करू जास्त, सुधारणा कर, सुधारणा. नुसता फालतूगिरीच करण्यात पहिला नंबर याचा. आणि हा आहे ना स्वतःच आणतो गोष्टी, दाखवताना तर असं दाखवतो की मी ना असं सर्वांसाठी आणलं आहे वगैरे, आणि ना स्वतःच त्यानंतर कोण नसताना करून खातो. जसं की ते कबाब वगैरे आणलेलं, ते त्याला राहवत नव्हतं की आता बाबा आपले साडूसाहेब आणि दुजा हे लोक सगळेजण बाहेर म्हणजे ऑफिसला गेले आहेत, तर ते येऊ दे, आपण सगळे मिळून मिसळून खाऊया. ते नाही, ते नसताना हे पण फ्राय कर ना, खाजरडे हे पण फ्राय कर ना. म्हणजे जोरात थांब ना, आवर घाल. ते बरं आहेस ना, किती भस्म्या झाल्यासारखा करतो हावरट कुठचा. आणि खाजुर्डी पण
बाबू, ते आम्ही म्हणाले होते ना, आम्ही सगळ्यांना म्हणालीच होती की ना आपल्याकडचे वेगळे मसाले असतात ना, तर हे वेगळे मसाले आहेत ना, क्वालिटीमध्ये आणि टेस्टमध्ये फरक असतो ना, म्हणून मग ते वेगळं होतं आणि हे वेगळं होतं ना, मग कसं सेम होणार ना बाबू. कशी म्हणजे ना, मुलींना असं माहेरचं, आणि खरंच तुझं माहेर इतकं चांगलं आहे, त्याचं कंपॅरिझन तू त्या पत्राष्टेबरोबर आणि तिथल्या त्या गोष्टींबरोबर जे असं टुचूक टुचूक टोचून टोचून वापरतात आणि खातात त्याच्याशी करते, त्या लोकांशी, आणि म्हणते की तिथे चांगलं होतं कारण तिकडे असं बेस्ट आहे आणि इथे नाही आहे. काय तुझ्या जिभेला काही हाड हाड. आता मला त्या दुजाबद्दल सांगायचं आहे, म्हणजे ना खरंच हे दुजाबद्दल मी बोलणार नव्हती, पण तू खूप मोठी घोडचूक केलीस ग बाई ह्याच्यामध्ये येऊन. आणि काय ते ॲक्सेंट ते असतं ना, तुम्ही ती रील बघितली आहे मंडळी, याच्यामध्ये ना एक बाप असतो, तो आपल्या मुलीला म्हणतो की अगं मी तुला एवढं इंग्लिश मिडियममध्ये घातलं आहे, तर जरा 4 वाक्य तरी इंग्लिशमध्ये बोलून दाखव मला. ते ऑफकोर्स पापा, मी तुम्हाला नक्कीच इंग्लिशमध्ये बोलून दाखवाल. माझी टीचर म्हणत होते की तुला ना लात घालून बाहेर काढीन जर तुझ्या बापाने फी भरली नाही तर तुम्ही लवकरात लवकर फी भरा, नाहीतर मग इंग्लिश विसरून जा, मला टीचर बाहेर खाणं हाय. तर ॲक्च्युली ती मराठीच बोलते, पण ती इंग्लिश ॲक्सेंटमध्ये बोलते. तसं या दुजाचं आहे. हिला बेसिक इंग्लिश वर्ड्स येत नाहीत. बेसिक काय म्हणजे ती काय आता कशात कामाला आहे, काय करते, बहुतेक BPOमध्ये वगैरे आहे, तर ज्याच्यात पण आहे, तर पण असं दाखवते की बापरे मी केवढी मोठी कॉर्पोरेट एम्प्लॉई आहे आणि मी कसं काय इंग्लिश म्हणजे एकदम फाडफाड बोलते, आणि ना मला एकदम मराठी असं नीट फ्लुएंट नाही आहे, बोलताच येत नाही मला, असं एकदम मराठीला असं एकदम ॲक्सेंट करून बोलते. त्या बाईला ना मॅश बोलतात, पटॅटो मॅशर, पटॅटो मॅश करतात, ही गोष्ट माहिती नाही. त्याला स्मॅश करत असते, तर तुझं स्मॅश करून टाकणार मी. आणि मोठ्या ॲक्सेंटमध्ये चाललं होतं. आधी बेसिक शिका आणि नंतर ॲक्सेंट मारा, ओके. मला तर असं वाटतं ना मंडळी, ॲक्च्युली हिने खिरीत मीठ घातलं होतं आणि ती खतरनाक खीर सगळ्यांना खाऊ घातलेली, पण दाखवताना असं मग तिला असं वाटलं की एवढा मूर्खपणा सांगणं बरोबर नाही, मग तिने ते ट्विस्ट केलं कढीवर. सो एकदा काय झालं ना, तर मी एकदम नवीन होती ना, तर मग मी ना त्या टायमाला मी कढी करत होती आणि मग मला ना एवढं माहिती नव्हतं ना, आय वॉज न्यू, सो मला माहिती नव्हतं कुठे काय ठेवलं आहे. तर मग मी आहे ना ते चुकून आहे ना कढीमध्ये साखरच टाकली, म्हणजे मला टाकायचं होतं मीठ, पण मी साखरच टाकली आणि मग ते ना काहीतरी वेगळंच झालं. आता मला सांगा मंडळी, जर दही आंबट असेल किंवा ताक आंबट असेल तर आपण किंचितशी साखर टाकतोच कढीमध्ये, ॲटलिस्ट मी तरी टाकते, आणि त्याच्याने छान अशी आंबट गोड तिखट चव येते कढीला. तर त्याच्यामध्ये मला नाही वाटत की असं काहीतरी मोठं असं झालं असेल. इनफॅक्ट ती आधी जी ती स्टोरी सांगत होती ना, खीर का शिऱ्याचं काहीतरी सांगत होती, त्याच्यात तिने काहीतरी पराक्रम केला, पण नंतर ते तिने कव्हरअप करण्याचा प्रयत्न केला, पण ते पण गंडलेलं आहे. कारण का मीठ आपण किती टाकतो, टाकून भस्कन तर टाकत नाही. जसं आपण कुठला गोड पदार्थ करतो, तर त्या गोड पदार्थात ज्या क्वांटिटीमध्ये साखर टाकतो त्या क्वांटिटीमध्ये आपण नॉर्मल पदार्थात मीठ टाकत नाही. किती म्हटलं तरी फार तर 1 चमचा, 2 चमचे, त्यापेक्षा नाही. तर तेवढी जर मिठाच्या ऐवजी साखर पडली असेल तर ते भयानक स्वीट कसं काय तयार झालं असेल. बाकी पण तर मिरची, आलं, लसूण हे पण होतंच की त्याच्यामध्ये, मग ते कसं काय असं काहीतरी वियर्ड आणि लस्सी बिस्सी असं तयार झालं असेल. म्हणजे काहीही बोलायचं. तसंच ते कुकरचं, मग माझ्याकडे आहे, पण मी आता ते यूज नाही करत, कारण कोण ते ना घासणं पुसणं, म्हणून मी आता ना हेच यूज करते. हे हँडी आहे ना, आणि नोकरीवाली लोक असंच करतात. नाही, बिलकुल नाही. कुकरपेक्षा टोप इझी असतो घासायला. कोण म्हणालं, कोण ते 150, कोणाचं काही बोलायचं, त्याच्यावरून कळतं यार हे दोन्ही बहिणी कसल्या काय फुल एकदम काय हेच नाही त्यांना, सरपेरच नाही बोलायला. 1 नंबरच्या फेकाड्या. ही तर जास्तच फेकाडी वाटली मला, काही फेकते फेकूचन.
आणि एकतर ते मला बघवतच नव्हतं, ज्या प्रकारे ती ती तो चमचा खरडवत होती ना, खार खुर्र. बापरे, असं वाटत होतं की नशीब म्हणजे माझा ना नवरा काल वाचलाय, नाही तर दात शिवशिवत होते माझे, चांगला चावला असता. कसं तरी कंट्रोल केलं मी. अरे बस करा रे तुम्ही. एकतर काय नको तिकडे हा माणूस म्युझिक लावतो, एवढ्या मोठमोठ्याने ठणाणा म्युझिक लावतो की काय बोलतोय ते ऐकायला येत नाही, आणि जिकडे नुसता चमच्याचा खारखुर आवाज होतोय तिकडे लावायचं तर ते नाही. असला ह्याला ना काहीच येत नाही, म्हणजे इम्प्रूव्हमेंट नाहीच. आणि जोपर्यंत ह्या बारीक बारीक गोष्टींकडे हा लक्ष देत नाही, जोपर्यंत ह्या गोष्टी तो सुधारत नाही, तोपर्यंत याचं काहीही होणार नाही. ह्याला बेसिक आहे ना, ह्याला काहीच जमत नाही, मुळात प्रॉब्लेमच तो आहे. त्याच्यामुळे ह्याने किती हातपाय मारले ना, खतम आहे आता, खतम. आपले दुसरे आहेत ना पप्पू शेठ, दुसरे हो मोठे पप्पू शेठ, हां रागा, तर ते ते कसं म्हणतात ना, तसंच ह्याचं होणार आहे आता लवकर. ओके, खतम, टाडा, बाय बाय. सो हे असं आहे. आणि आता अशी बोंब लागलेली आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, हा इतकं इथे येऊन राहतोय आणि तिकडे कोण सांभाळतंय, कोण काय करतंय, म्हणजे ह्याच्याकडे नाहीच आहे, कोणी येतच नाही आहे. नाहीतर मग हा लोकांना फसवतोय की करा सांगून, मग आता जर कोणाला यावंसं वाटत असेल तर मग हा ते कॅन्सल करत असेल सांगून की नाही आता नाही आहे, आता बंद आहे, हे ते. म्हणजे सगळं ह्याचा मनमानी कारभार चाललेला आहे, ते हेअरकटप्रमाणे. तो ज्याचा हेअरकट केला आहे ना, त्याचप्रमाणे तो वागायला बघतोय. बट ही हुकुमशाही आमच्याकडे नाही चालत. हम किसी की नहीं सुनते बॉस, हम सीधा ना ऐसे उल्लू सीधा करते. हाँ, तो इसके लिए ज़्यादा होशियारी नहीं करने का, नाही तो ना अडूब अडूब आणि चांगलंच डुबा होणार आहे मग, समजून जा. आणि त्या डुबण्यापासून वाचायचं असेल तर एकच आहे तुझ्याकडे आता. ते मी लास्ट टाईम तुला सांगितलं होतं, पुन्हा नाही सांगणार हा, पण तू आपला खास आहे म्हणून परत एकदा सांगते. ते पंचवार्षिक योजनेचं मनावर आहे आता, एकदम ट्रेंडिंग आहे, एकदम सगळे फुल ऑन एकदम लागलेत कामाला. बघ आता तू बघ, अजून पण आता 1-2 जणं लवकरच न्यूज देतील. तू पण लाग कामाला, मनावर घे नुसतं. आणि ते असं इकडे तिकडे दुसऱ्यांच्या दारात पडून नाही होणार आहे. हे स्पेशल तुला स्वतःला काहीतरी मेहनत घ्यायला लागेल तर कर. मग आता काय बोलू मी, आता जास्त आता मी काय डिटेलमध्ये तुला नाही समजावू शकत, एवढा शहाणा तर तू असशीलच. आणि जरा ते दुसऱ्यांकडे याचा हिरो दिसतो आणि हा दिसतो ते दिसतो तसं बघणं बंद कर, आणि ॲक्च्युअल इंटरेस्ट घे हिरोमध्ये, आय मीन हिरोईनमध्ये. तसंच दिसते ना, त्याच्यामुळे कन्फ्यूज झाली मी. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मसलामा.